दिसत असणारा क्वेश्चन जरी तुम्हाला खूप मोठा दिसत असेल पण एकदम इझी स्टेपमध्ये आपण याला एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला बघूया कसं. तर बघा इथे काय आहे, सॉरी 500 आहे. तर आपण 500ला काय करू, ॲज इट इज लिहू. म्हणजे इथे 500 चे आहे तर गुणीला 30 आहे तर 30, टक्के आहे तर भागीला 100 घ्यायचे. परत चे आहे तर गुणीला, परत इथे किती आहे 50, टक्के आहे तर भागीला 100, परत चे आहे तर गुणीला 10, 10चे टक्के आहे तर भागीला 100. म्हणजे काय करायचं आपल्याला, जिथे चे दिसते तिथे मल्टिप्लाय करायचं, जिथे पर्सेंटेजचं साईन दिसते, ज्या संख्येला पर्सेंटेजचं साईन लागले त्याच्या खाली घ्यायचे आपल्याला 100. जसं इथे आहे की 30% तर 30 भागीला किती घेऊ आपण 100. आता जेवढे शून्य कॅन्सल होते तेवढे कॅन्सल करा. बघा हा शून्य इकडे कॅन्सल होऊन जाईल कारण मध्ये कोणता साईन आहे तुमचा गुणाकाराचा. हा शून्य इकडे कॅन्सल होऊन जाईल, हा शून्य इकडे कॅन्सल होईल, हा शून्य इकडे कॅन्सल होईल, हा शून्य इकडे कॅन्सल होईल. ठीक आहे. आता उरलं काय आपल्याकडे 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 5 75, 75 गुणिले 1 बरोबर किती येणार 75. आणि भागीला किती उरले इकडे 10. आता जर 10नी जर आपल्याला 75ला जर डिवाइड करायचं असेल तर खाली किती शून्य आहे, 1 शून्य आहे. पॉईंट किती घरानंतर द्यावं लागेल, 1 घरानंतर. म्हणजे आपला आन्सर किती येईल 7.5. हे झालं.